नमस्कार बालमित्रांनो, आज आपण आपल्या चॅनलवर इयत्ता 4च्या बालभारती पुस्तकातील इतिहासात म्हणजे परिसर अभ्यास 2 मधील गड आला पण सिंह गेला या पाठाचे प्रश्नोत्तर बघणार आहोत। गड आला पण सिंह गेला हा 14वा पाठ आहे आणि आपण अजिबात वेळ न घालवता प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया। पाठात खालील स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, तानाजी हा कोकणातील या गावचा राहणारा होता, तर त्याचं उत्तर आहे उमरठे। त्या प्रश्नाचं उत्तर आहे उमरठे, त्यातला गोल आपण भरणार आहोत। जयसिंगाने नेमलेला उदयभान या किल्ल्याचा किल्लेदार होता, त्याचे ऑप्शन्स आहेत ते आणि उत्तर आहे कोंढाणा। तानाजीच्या भावाचे नाव होते सूर्याजी। तर प्रत्येकी एका वाक्यात उत्तर द्यामध्ये कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता। कोंढाणा हा किल्ला जयसिंगाला जे 23 किल्ले दिले होते त्या मुघलांकडे होता, तर कोंढाणा किल्ला मुघलांकडे होता हे याचं राईट उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ल्यासंबंधी जिजामाता शिवरायांना काय म्हणाल्या? जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे। हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे मुलांना। पुढचा प्रश्न आहे, आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले? त्याआधी कोंढाणा हा किल्ला शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे असे जिजामाता शिवाजी महाराजांना म्हणाल्या। आणि पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे, आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असे तानाजी शिवाजी महाराजांना म्हणाला। पुढे आहे 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। शेलार मामाने शिवरायांना रायबाच्या लग्नाचे आमंत्रण दिले, त्यावेळी शिवराय काय म्हणाले? ह्या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत। शिवराय शेलार मामांना म्हणाले की शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या, आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत। पाठ्यपुस्तकामध्येच हे उत्तर आहे आणि आपल्याला तेच अपेक्षित आहे। 2 ते 3 वाक्यात उत्तर त्यामधील शेवटचा प्रश्न आहे, सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना काय म्हणाला? सिंहगडावर सूर्याजी मावळ्यांना म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागूबाईसारखे काय पळता? मागे फिरा, मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे, कड्यावरून उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूवर तुटून मरा। अशा प्रकारे सूर्याजीने मावळ्यांना सांगितले। या प्रकारे आपण या धड्याचे प्रश्नोत्तर पूर्ण केले आहे। मुलांनो, तुम्हाला काही अडचण असल्यास नक्कीच कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।